नमस्कार. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे. पीक विमा, कर्जमाफी, अनुदान सर्व काही बातम्या पाहायला भेटतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना मिळणार 127 कोटींची भरपाई. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वर्ग केले जाणार. नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली. शासनाकडून 1932 कोटी रुपये मंजूर. श्रावणबाळ योजनेत दिव्यांगांसाठी 1000 रुपयांची वाढ. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय. कुख्यात गुंड अरुण गवळी अखेर 18 वर्षांनी जामिनावर तुरुंगाबाहेर. कुख्यात गुंडाला सुटका. राज्यात 2 दिवस पावसाची शक्यता. कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज. महाराष्ट्रात पावसामुळे 10 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान. नांदेडला अतिवृष्टीग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणी. महाराष्ट्रात मुसळधार पावसाने 29 जिल्ह्यांमधील 10 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात 2.5 लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांना तक्रारीसाठी स्वतंत्र पोर्टल उभारणार. कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती. गणरायाच्या निरोपावेळी पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार. राज्यातील 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी. गेल्या महिन्याभरापासून पंजाबवर अस्मानी संकटाचा सामना करत राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि रावी, सतलज, व्यास नद्यांचा रौद्रावतार यामुळे अर्धे पंजाब पाण्याखाली बुडले आहे. 1300 गावांना पुराने वेढा घातला असून पाऊस आणि पुरामुळे वेगवेगळ्या घटनांमध्ये 29 जणांचा मृत्यू. पंजाबमध्ये पुराचा तडाखा बसल्यामुळे 1200 गावे जलमय झालेली आहेत आणि 30 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर तब्बल 3 लाख एकर शेती पाण्याखाली गेलेली असल्याची माहिती समोर येत आहे. सौदीच्या प्रिन्सने भारतासोबत दगाफटका केला. कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला गेला. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेत 1000 रुपयांची वाढ. लाभार्थ्यांना मिळणार दरमहा 2500 रुपये वेतन. कापूस आयातीवरील सीमाशुल्क हटवलं. अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्बनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. शेतकऱ्यांना दिलासा. बारामतीत शेतकऱ्यांचे फार्मर ID कार्ड रखडले. नमो शेतकरी योजनेमार्फत लाभ घ्यायचा असेल तर 2 लाख शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर ID कार्ड काढले. सातारा गॅझेटियरची जबाबदारी माझी. शिवेंद्रराजेंचा जरांगेंना शब्द. आंदोलन सुरू होताच मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू. आता नवीन GR येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आंदोलनावेळी झालेले गुन्हे जे आहेत ते सर्व काही मागे घेण्याचा नवीन GR. मराठा समाजानंतर आता OBC समाजासाठी सुद्धा उपसमितीची स्थापना. राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको. पंतप्रधान मोदींचे खडे बोल. पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला. पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे. हमीभावाने कापूस विक्रीकरता शेतकऱ्यांना नोंदणी बंधनकारक. शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेणं गरजेचं. त्यानंतरच शेतकरी हमीभावाने कापूस विक्री करू शकतात. भारतातील पाण्यावर फक्त भारतीय शेतकऱ्यांचाच अधिकार आहे. नरेंद्र मोदींचे मोठे विधान. पंजाब प्रांतात अर्धा पंजाब पाण्यात गेलेला आहे. 1300 गावांना पुराचा वेढा घातलेला आहे आणि हजारो लोक बेघर झालेले असून 29 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यूसुद्धा पावलेले आहेत. त्यामुळे आता 1300 गावांना या पुराचा फटका बसलेला आहे. तर पंजाबमध्ये पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. कन्नड अभिनेत्री राण्या राव हिला DRIने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड. लाडकी बहीण योजनेत 14वा + 15वा हप्ता सोबत येण्याची शक्यता. 3000 रुपये महिलांच्या खात्यात पडण्याची शक्यता आहे. तर 14वा हप्ता रखडलेला असल्याने आता 14वा + 15वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार का, ती प्रतीक्षा लागलेली आहे. यंदा कापूस, सोयाबीन, तूर यांचे लागवड क्षेत्र घटले. शेतकऱ्यांची भात आणि मक्याला जास्त पसंती.
येलदरीतून 12,500 क्युसेकने विसर्ग सुरू. TV1 मराठीमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा. अशाच नवनवीन अपडेट आपलं चॅनल तुमच्यासाठी सतत घेऊन येत असतं. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कळवा. तुम्हाला सर्व काही पीक विमा, अनुदान, कर्जमाफी सर्व बातम्या या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. धन्यवाद.